आणि आता मुंबईतल्या या बातमीनंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली। छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। एका भावानंच आपल्या चुलत बहिणीची डोंगरावरून खाली ढकलून हत्या केली आहे। एका परजातीतल्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून भावानं बहिणीला संपवलंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरमधल्या नम्रता शेरकर या तरुणीची तिच्या चुलत भावानं हत्या केली। नम्रताचं एका युवकावर प्रेम होतं, मात्र मुलाची जात दुसरी असल्यामुळे घरच्यांचा या प्रेमाला विरोध होता। नम्रता त्याच मुलासोबत लग्न करण्यावर ठाम होती। तिनं त्यासाठी घर सोडलं होतं आणि कुटुंबापासून जीवाला धोका आहे असं पत्रही पोलिसांना दिलं होतं। घर सोडलेल्या नम्रताला घरच्यांनी समजूत काढण्यासाठी बोलावून घेतलं आणि काकांकडे पाठवून दिलं, मात्र तिथेच नम्रताचा घात झाला। चुलत भाऊ ऋषिकेश शेरकर मुलाला भेटण्याच्या बहाण्यानं नम्रताला घेऊन शेजारच्याच डोंगरावर घेऊन गेला। ऋषिकेशनं नम्रताला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र नम्रता त्याच मुलासोबत लग्न करण्यावर ठाम होती। याचा ऋषिकेशला राग आला आणि त्यानं नम्रताला 500 फूट खोल दरीत ढकलून दिलं। तिच्या घरच्यांनी तिच्या काकाकडे म्हणजेच ऋषिकेश शेरकर यांच्या घरी वळदगाव येथे पाठवलं होतं तिचं मन परिवर्तन होण्यासाठी, परंतु ती त्यास ऐकण्यास तयार नव्हती आणि मुलगा दुसऱ्या जातीतला असल्यामुळे ऋषिकेशला त्याचा राग येत होता। त्याच्यामुळे तो त्या मुलासोबत बोलायचं आहे असं ती वारंवार त्याच्याकडे हट्ट धरत होती। मग तिला बोलण्यासाठी तो इकडे खवड्या डोंगर इथे घेऊन आला आणि ती ऐकण्यास तयार नाही आहे असं पाहून त्यांनी तिचा खून केला, दरीत ढकलून। आरोपी अटक आहे, तपास चालू आहे। नम्रताची हत्या केल्यानंतर ऋषिकेश डोंगरावरून खाली उतरत होता। त्यावेळी त्याच परिसरात क्रिकेटची मॅच सुरू होती। त्यांच्या कॅमेऱ्यात ऋषिकेश कैद झाला। ऋषिकेशच्या चेहऱ्यावर जणू काही केलंच नाही असा भाव होता। नम्रताचा जीव घेणारा तिचा भाऊ ऋषिकेशची पार्श्वभूमी तशी गुन्हेगारीची असल्याचं देखील समोर आलं आहे। पहिला हाणामारीचा तर दुसरा जीवे ठार मारण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। त्यामुळे बहिणीचा जीव घेताना त्याला कोणतीही भीती वाटली नाही। आजकालच्या स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, मात्र फक्त प्रेम केलं आणि ते कुटुंबाला पटलं नाही म्हणून जीव घेणारे सैतान अजूनही समाजात अस्तित्वात आहेत। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।